हा गोविंद गणपत गायकवाडांनी इथे या समाधी महारवाड्यातच आहे. अजूनही गोविंद गणपत गायकवाडांच्या खसऱ्यावरची जमीन आहे. महारवाड्यात समाधी आहे. ही अलिखित आहे. ज्या वेळेला ब्राह्मणांनी आमच्या संभाजी राजाला औरंगजेबाच्या हवाली केले, शिर्डीवाल्यांनी पेशव्यांनी मिळून औरंगजेबाशी साठगाठ करून ज्या वेळेला मारलं ना, मनुस्मृतीच्या डोळे काढले शंभूरायांचे, कान कापले, नाक कापलं, जीवा कापली, हातापायांची बोट कुरकुट कापली. एवढंच नव्हे तर गुप्तांग देखील काढून तुकडे तुकडे करून तुळापूरला नेले. ती शांताबाई, ती आमची क्षीरसागर नावाची वरठीण मायर धावा रे, आमच्या शंभूराजाच्या देहाचे तुकडे तुकडे केले रे. काही मायचा लाल कोणी धावून आला नाही, कोणी पाहिलं नाही. इथे ती आमची माय आली, बोलू लागली. इथे गोविंद गणपत गायकवाड सारी आपले आपले पारंपरिक शस्त्र घेऊन गेले. एक एक तुकडा वेचला, शिवून काढलं आणि ती समाधी अजूनही गोविंद गणपत गायकवाडांच्या महारवाड्याच्या हद्दीतच बांधली गेली. आमचं राज्य उद्ध्वस्त करून हे ज्या वेळेला पेशव्यांच्या हातात औरंगजेबाने डोकं दिलं, त्यांनी गुढीपाडवा हा त्यांच्या स्वातंत्र्याचा, मराठी स्वातंत्र्य बोललं जातं, पण हे आमचं मराठी राज्य उद्ध्वस्त करून संभाजीराजाची हत्या करून या पेशव्यांनी ज्या गुढीला डोकं लटकवलं होतं संभाजीराजाचं, अशा रीतीनं पेशवेशाही आरूढ झाली आणि आपल्या पूर्वजांच्या गळ्यात गाडगे आणि मडके आलेली होती. हे गाडगे आणि मडके संपवण्यासाठीच स्वाभिमानाचं हे युद्ध लढलं गेलं होतं. ते बाबासाहेबांनाच कळलं, दुसऱ्या कुठल्याही इतिहासकारांना कळलं नाही. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून त्या म्हणजे ते बंड करून होते. 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विजयस्तंभाजवळ आले आणि श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली तरार त्यांना कळली. हा सगळा ब्राह्मण तर आदिवासी भटकाली धर्मात